कोण रे? हे बघ काय रे ओळखतो काय मी सेम आरसा बघ सनी देओल. सनी देओल कसे असू शकतात ते? अरे बाबा सनी देओल यांचा फोटो पण आहे तसा. कुठे फोटो? या बघ तुला कुठे भेटला? सर मी बघितलं थिएटरला. काय बोलतायत ते? त्या पिक्चरला गेलो होतो मी. कुठला पिक्चर आहे? कुठला? गटारी एक प्रेम कथा. गदर 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 एक प्रेम कथा. आई शपथ म्हणजे खरंच सनी देओल आहे. आई शपथ ते बोला ना. ओय कात्या. ओय कात्या कात्या का त्या गोष्टी विचारताय मला? ओय कात्या. ओय कात्या. आई शपथ सेम नंदी शुमप यार. जबरी गड. आई शपथ यांना ओळखतो मी. कोण? हे मध्ये आहेत ते. कोण? ओम प्रकाश. मला मागे भेटले होते आत्ता. मी त्यांना विचारलं काका कसे आहात तर मला म्हणलं मी मस्त आहे जयरामजी की. तू कसा आहेस? त्यांनी मला खूप मारलं मागे. मी त्यांना असंच उत्तर दिलं मी बरा आहे. नमस्कार सर. मी पत्रकार आहे. असं काय आलाय मग गुंडाळून सगळं? ते पावसात भिजले मी. पावसात भिजलाय तुम्ही? पेपर वाळलाय का? तो पण भिजलाय? नाही सर तो ह्याच्यानंतर मी छापायला टाकणार सर. अच्छा अच्छा. तर सर माझा प्रश्न देवदत्त नागे सरांना आहे. सर आज तुमची सगळी टीम इथं आली. मला खूप आनंद झाला. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि मला विचारायचं की पण तुम्ही तुमची लेखिका का नाही आणली? तुमच्या सिरियलची जी लेखिका आहे ती का नाही आणली? म्हणजे लोकांना बघायला मिळालं असतं बाकी काही नाही. आपल्या सिरियलला दोन उत्कृष्ट असे लेखक आहेत. एक म्हणजे श्री संतोष आयाचित सर आणि दुसरे म्हणजे श्री आशुतोष पराणकर सर. नाही सर एक लेखिका पण आहे सर. तुम्ही नेहमी सांगता सर. नाव मला कळेल त्यांचं आपल्याकडून. हो विधी. सर तुम्ही नेहमी म्हणता की नाही हे सगळं विधी लिखित आहे विधी लिखित आहे. तुमचा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. खूप सुंदर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. नाही सर पण उत्तर तुम्ही स्वतः देणार की विधी लिखित असेल तरच देणार? बरं प्रश्न तुम्हाला मौखिक हवाय का लिखित हवाय? मौखिक हवाय, लिखित हवाय का मौखिक हवाय? ते पण देऊ शकतो. थँक्यू सर उत्तर मिळालं मला. आजी फार लांबून आल्या. पत्रकारांवरती हल्ला. डॉक्टर खरं तर आम्हालाही तुझ्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. हा शो आमच्या आयुष्यातलं एक वेगळं वळण ठरलं आहे आणि आज आम्ही साकारलेली पात्र जर घराघरात पोहोचली आहेत तर त्याचं सगळं श्रेय तुला जातं. मलाही बोलायचं आहे. कमीत कमी वाक्यात आपलं काम कसं चोख वटवायचं हे तुझ्याच लेखणीतून मला उमगले. मी काय बोलणार म्हणजे जितका अभिमान मला विदर्भाचा आहे तितकाच या शोचा पण आहे. आणि आमच्या सगळ्यांतर्फे डॉक्टर तुला सलाम. आजवर न पाहिलेले यश आम्ही अनुभवतोय. त्यामागे आमच्या कष्टांइतकीच तुझ्या लिखाणाची जादू आहे. डॉक्टर खरं सांगू एक लेखक दिग्दर्शक म्हणून कलाकाराला जे स्वातंत्र्य हवं असतं भूमिका साकारण्यासाठी आणि ते तू आम्हाला देतोस म्हणून आम्हाला ते सहजरित्या प्रेक्षकांसमोर सादर करणं सोपं जातं. आणि हे स्वातंत्र्य नसतं तर कुठेतरी जकडलो गेलो असतो आणि मग ते फ्रीली काम करता आलं नसतं. पण ते तू करत नाहीस आणि ते आम्हा सगळ्यांना तू फ्री सोडलंस त्यामुळे ते शक्य झालं. तर या कार्यक्रमाचे 200 भाग पूर्ण झालेले आहेत आणि यात मोठा सहभाग आहे तो कार्यक्रमातल्या पडद्यामागच्या भव्य टीमचा. त्यांनाही या मंचावर आता आपण आमंत्रित करणार आहोत पण वाजत गाजत.
हे आमचे मोहन दादा आहे. आमची आई जितकी काळजी घेत नसेल तितकी आमची काळजी घेतात. तर म्हणजे या मॅरेथॉनमध्ये मोहन दादा सगळ्यात पहिल्यांदा आहेत, म्हणून आमच्यातर्फे हे रौप्य पदक मोहन दादांसाठी. तर आजचा दिवस खरंच फार मोठा असेल आमच्यासाठी. आम्हाला माहीत नाही आम्ही काय करतो किंवा ते मोठं आहे की नाही, पण अख्ख्या चित्रपटसृष्टीनं, नाट्यसृष्टीनं ज्या पद्धतीनं ट्रिब्यूट दिलं त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या दिग्गज कलाकारांसाठी. आणि थँक्यू संजय दादा ज्यांची ही आयडिया होती. जोरदार टाळ्या संजय दादांसाठी, आदेश सरांसाठी, सिद्धार्थ, प्रसाद, पुष्कर, आनंद दादा, प्रार्थना, थँक्यू सो मच. जयवंत दादा थँक्यू सो मच. आम्ही आयुष्यभर सोनाली थँक्यू सो मच. सई थँक्यू सो मच. खरं तर आमच्या टीमपेक्षा मोठी टीम आहे ही. फक्त झी मराठीला एवढीच विनंती, आमचीच कंटिन्यू ठेवा टीम पुढे.